नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये आज आपण बघणार आहोत एक पारंपरिक गोडाचा पदार्थ, गुळाचा गव्हाच्या पिठाचा मालपुवा। त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। त्यामध्ये आपण अगदी चवीपुरतं मीठ घालणार आहोत। मिठाने ह्याला आणि छान चव येते। थोडीशी वेलची पावडर घालूया, जायफळ पावडर सुद्धा घातली तरी छान लागतं। आता इथे मी 1 कप फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, ते घालायचे आपल्याला। थोडं थोडं घालायचं, एकदमच पातळ करायचं नाहीये पीठ आपल्याला। सगळंच दूध लागणार आहे। दुधाने मालपोवे अतिशय खमंग लागतात, अगदी खव्याचे मालपोवे असल्यासारखे लागतात। याऐवजी तुम्ही मिल्क पावडर सुद्धा घातली तरी चालेल। हे बघा, आपण सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत। अजूनही हे जरा घट्टच आहे। त्यात आणि 1 कप दूध पूर्ण मी घातलं होतं, तर अजून थोडं घालायला लागेल आपल्याला। हे तेलात सोडल्यावर स्वतःच पसरले पाहिजेत, इतकं पातळ करायचे पीठ। सगळ्या गाठी व्यवस्थित मोडल्या गेलेल्या आहेत। आता आपण यामध्ये घालणार आहोत हा अर्धी वाटी गूळ। 1 वाटी कणकेला अर्धी वाटी गूळ अगदी परफेक्ट आहे। आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचंय आणि थोडंसं पातळ झालं। गूळ हा किसून घ्यायचा, म्हणजे तो लगेचच विरघळतो। हे बघा, बहुतेक गूळ सगळा मिक्स झालेला आहे। आता हे आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचंय झाकून, आणि मगच मालपोहे करायला घ्यायचे। हे थोडा वेळ ठेवल्यामुळे काय होतं, अगदीच तुम्हाला घाई असेल तर लगेच केले तरी चालतात, पण थोडा वेळ ठेवलं की आणि छान लुसलुशीत आणि जाळी पडते छान मालपोह्याला, म्हणून हे तुम्ही ठेवलं तर जास्त छान होईल। इथे बघा, मला जवळजवळ 1.25 कप दूध लागलेलं आहे। आधी मी 1 कप घातलं होतं, अर्ध्यातलं अर्ध घातलं आता, तर 1.25 कप आपल्याला दूध लागलंय। हे बघा, अर्धा तास झालेला आहे, आपलं पीठ छान भिजलेलं आहे। ही बघा, ही अशी कन्सिस्टन्सी हवी, फ्री फ्लोईंग, अगदी पातळ पण नाही करायचं, नाहीतर मग ते तेल जास्त ओढून घेतात। हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी हवी, ही अगदी परफेक्ट आहे। आता आपण करायला घेऊया। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे पॅन मध्ये। हे बघा, इथे मी तेल तापत ठेवलंय, अगदी कडकडीत तापवायचं नाहीये, एक थेंब टाकून बघूया आपण। हे बघा, लगेच वर आला। आता व्यवस्थित आहे तेल तापलेलं, हे ढवळून घ्यायचंय घालताना, गॅस मोठा नाही ठेवायचा। हे बघा, हे असं स्वतःच पसरलं पाहिजे। एका वेळी व्यवस्थित जेवढे बसतील तेवढेच घालायचे। थोडस असं तेल झाऱ्याने वर सोडायचे, आधी हलवायचं नाहीये। ते वर आले की मगच परतायचे। तेल मीडियमच हॉट ठेवायचंय, कारण मग गुळाचे असल्यामुळे ते लगेचच लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात। हा प्रकार आमच्याकडे गणपतीमध्ये 1 दिवस तरी नैवेद्याला केला जातो। त्याचप्रमाणे श्रावणी शनिवार, सोमवार एकदा तरी महिन्यातून हा करतात। सगळ्यांना अतिशय आवडतो। तुम्ही पण नक्की करून बघा, आणि आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला मी कुठलाही व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन येईल। हे बघा, आता हे दोन्ही सुटलेले आहेत, वर आले आहेत। आता आपण परतून घेऊया, सावकाश परतून घ्यायचे। वाव, बघा किती सुंदर रंग आला, आणि जाळी सुद्धा किती छान पडली आहे बघा। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा सावकाश होऊ द्यायचे। हे तुम्ही तुपात सुद्धा तळू शकता। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे छान झालेले आहेत, काढून घेऊया आपण। सुंदर रंग आला, आणि बघा
तुम्ही बघू शकताय जाळी सुद्धा किती छान पडलेली आहे. थोडेसे चमच्याने दाबून घ्यायचे म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा तेल असतं ते बाहेर पडेल. हे बघा आपले मालपोहे तयार आहेत. अतिशय सुंदर झालेले आहेत. अगदी छान जाळी पडली आहे, लुसलुशीत झालेले आहेत. मी तुम्हाला एक हे करून दाखवते तोडून. हे बघा किती सुंदर जाळी पडली आहे आतून. अतिशय छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडले की नाही हे मला कळवायला विसरू नका. थँक्यू.